नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील महत्त्वमापन या घटकातील परिमिती या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। परिमिती रेषाखंडांनी बंदिस्त आकृतीतील सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय। परिमिती द्विमितीय आकाराच्या सभोवतालची सीमा किंवा मार्ग म्हणून परिभाषित केली जाऊ शकते। रेषाखंडांनी बंदिस्त आकृतीतील सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय। उदाहरणार्थ त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज होय। शेजारच्या आकृतीत एक त्रिकोण दाखवलेला आहे आणि त्यांच्या बाजू 5, 4, 4 एकक आहेत, म्हणून या त्रिकोणाची परिमिती बरोबर 5 + 4 + 4 म्हणजेच 13 एकक। नियमित आकृत्यांच्या परिमिती काढण्याचे सूत्र: पहिली आकृती आयत, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2 कंसात L अधिक B। L म्हणजे लांबी आणि B म्हणजे रुंदी। उदाहरणार्थ एका आयताची लांबी 9 सेंटीमीटर व रुंदी 7 सेंटीमीटर दिली आहे, तर त्या आयताची परिमिती काढा। उत्तर: आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2 कंसात L अधिक B बरोबर 2 कंसात 9 अधिक 7 बरोबर 2 कंसात 16 बरोबर 32 सेंटीमीटर। म्हणजेच ज्या आयताची लांबी 9 व रुंदी 7 सेंटीमीटर आहे त्या आयताची परिमिती 32 सेंटीमीटर येईल। दुसरं चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी बरोबर 4L। उदाहरणार्थ एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर दिली आहे, तर त्या चौरसाची परिमिती काढा। स्पष्टीकरण: चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी म्हणजेच 4L बरोबर लांबी 5 असल्यामुळे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 5 म्हणजेच 20 सेंटीमीटर। यावरून ज्या चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे त्या चौरसाची परिमिती 20 सेंटीमीटर येईल। तिसरं त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर L अधिक M अधिक N। उदाहरणार्थ एका त्रिकोणाच्या बाजू 5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर दिलेल्या आहेत, तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा। स्पष्टीकरण: त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर L अधिक M अधिक N बरोबर या त्रिकोणाचे बाजू 5, 4 व 3 सेंटीमीटर दिलेल्या आहेत, म्हणून 5 + 4 + 3 बरोबर 12 सेंटीमीटर। चौथी आकृती समभुज त्रिकोणाची परिमिती। या ठिकाणी समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत त्याला समभुज त्रिकोण म्हणतात, म्हणून समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजूंची लांबी बरोबर 3L। पाचवं समद्विभुज त्रिकोणाची परिमिती। समद्विभुज त्रिकोण म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान व एक बाजू असमान आहे त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात। समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजूंची लांबी ही समान असते, म्हणून समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 2 गुणिले समान बाजूंची लांबी अधिक असमान बाजूची लांबी बरोबर 2 गुणिले L अधिक M। समभुज चौकोनाची परिमिती, ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज चौकोन असं म्हणतात आणि म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी म्हणजेच 4L। वर्तुळाची परिमिती, वर्तुळाची परिमिती वर्तुळाचा परिघ बरोबर C बरोबर 2πr। वर्तुळाचा परिघ यासाठी C हे चिन्ह वापरलं जातं आणि त्याचं वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2πr आहे। या सूत्रामध्ये पाय बरोबर 22 सप्तमांश किंवा 3.14, r ही त्या वर्तुळाची त्रिज्या, d हा त्या वर्तुळाचा व्यास आणि c हा त्या वर्तुळाचा परिघ आहे। वर्तुळाच्या परिघाचं सूत्र πd असंही दिलं जातं ज्यावेळेस त्रिज्याऐवजी व्यास दिलेला असेल, म्हणून 2r बरोबर d असेल तर c बरोबर πd, म्हणून वर्तुळाची परिमिती बरोबर 2πr। उदाहरणार्थ एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी दिली असता त्या वर्तुळाची परिमिती काढा। स्पष्टीकरण: वर्तुळाची परिमिती बरोबर वर्तुळाचा परिघ बरोबर
2 पाय आर या ठिकाणी सी बरोबर 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 7 म्हणून 22 गुणिले 2 बरोबर 44 सेंटीमीटर. या ठिकाणी पायची किंमत 22 सप्तमांश दिलेली आहे. आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर दिली आहे आणि सी हा त्या वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणून या वर्तुळाची परिमिती बरोबर 44 सेंटीमीटर. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर पाय आर अधिक 2R किंवा पाय आर अधिक डी. या ठिकाणी पाय बरोबर 3.14 किंवा 22 सप्तमांश. आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या तर डी हा त्या वर्तुळाचा व्यास असेल. परिमितीबाबत काही महत्त्वाचे गुणधर्म. एखाद्या बंदिस्त आकृतीची परिमिती काढता येते. जी आकृती बंदिस्त नाही तिची परिमिती काढता येत नाही. दुसरं, एखाद्या आकृतीची बाजू ज्या एककात दिलेली असेल तेच परिमितीचे एकक लिहावे लागेल. तिसरं, चौरसाची बाजू ज्या पटीत बदलते त्या पटीत त्याची परिमिती बदलते. धन्यवाद.